काही भेटी अनपेक्षित घडतात व त्याचा शेवट सुद्धा अनपेक्षितच होतो. ही गोष्ट आहे अर्जुन आणि सोनालीची. सोनाली गरीब घरातली मुलगी, मनात कोणतं तरी दुःख साचवलेलं आणि ते दुःख कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करणारी. एक फोटो चांगला येत नाही. अर्जुन पेशाने फोटोग्राफर. निसर्गाच्या सानिध्यात येऊन फोटो काढणे ही त्याची आवड. याला काय भारी पोरगी राव. पुरीचे फोटो काढतोय. नाही नाही? झाडाचे काढत होतो फोटो. तिथं कुठलं झाड दिसतंय तुला? सगळे अहो नाही, खरंच झाडाचे फोटो काढतो. मला शिकवायला लागला का? अहो काका बोललो ना मी झाडांचे. काका बिका नाही मी तुझा. ए पुरी इकडे. हो जाऊ द्या ना. हो जाऊ द्या ना. तुला आहे ना आता पोलिसांच्या हातात दिल्याशिवाय काढणार अहो, नाही. काका ए, जाऊ पुरी, दे ना. ए. नाही नाही तुला. ए पुरी एका आहे ना तुझा फोटो काढत होता, मी पकडलाय त्याला. एक काम कर, नाही. तू पोलिसांना फोन लाव. अहो नाही काढले. अहो नाही, मी माझ्या बघितले तू तिथं लिहित होती, तुला बघून फोटो काढत होता. अहो नाही बोललो ना. अहो मॅडम सांगा ना तुम्ही यांना. तू पोलिसांना फोन लाव, पोलिसांना फोन लाव. याला पोलिसांना दिल्याशिवाय काढणार नाही. अहो बोललो ना तुम्हाला. काय? माझाच मित्र आहे हा. मी सांगितलं होतं त्याला फोटो काढायला. हो 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 त्यांनी सांगितलं होतं मला फोटो काढायला. आपला मित्र आहे. आता बोलल्या ना त्या. जावा आपलं काम करा. काढा फोटो. सोनालीचा नाराज चेहरा अर्जुनच्या लगेच लक्षात आला. ती कागदावर नक्की काय उतरवतीये हे त्याला जाणून घ्यायचे होते. थँक्यू. आत्ता थँक्यू बोलताय? नाही मगाशीच बोलणार होतो पण जरा घाबरलो होतो. तुझं नाव म्हणजे तुमचं नाव काय? काका गेले वाटतं. सॉरी सॉरी. कसे आलेत फोटो? अगं लय भारी आलेत. हे बघ की, तुला अजून जर फोटो बघायचे असतील ना तर तू इंस्टावर सर्च कर अर्जुन फोटोग्राफी. हॅलो. हो आई, येते. अँड्रॉइड आयओएसच्या काळात जुन्या पद्धतीचा बटनाचा मोबाईल वापरणारी मुलगी, दिसायला सुंदर तरी पण सुंदर चेहऱ्यामागे दुःख लपविणारी मुलगी. तिच्याविषयी अर्जुनला जाणून घ्यावेसे वाटत होते. दुसऱ्या दिवशी अर्जुन त्याच वेळेला तिथे आला, पण ती आली नाही. अर्जुन बेचैन झाला. पुढच्या दिवशी ती नक्की भेटेल असा विचार करू लागला. 2-3 दिवस गेले पण ती काही आली नाही. रस्त्यातून जाताना आपल्याला हजारो लोक मिळतात पण ते परत भेटत नसतात. कदाचित ती पण त्यापैकी एक असेल असा विचार करून अर्जुनने तिची वाट पाहण्याचा नाद सोडून दिला. त्या दिवशी अर्जुनचा मित्र श्यामने त्याला भेटायला बोलवले.
शेतात कुठे गेले मारायला चटकले जाऊ दे मोर परत गार्डनलाच जातो. त्या दिवशीसाठी सॉरी बरं का. म्हणजे तुमचे मी चोरून फोटो काढले ना, म्हणजे त्या दिवशी ना तुम्ही खूप साध्या आणि सिंपल दिसत होत्या आणि मी तुमचे चोरून फोटो काढले, म्हणजे नव्हते काढायला पाहिजे होते. त्याबद्दल खरंच सॉरी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. काही हरकत नाही. ठीक आहे. कसं आहे ना, तसं मुलींचे सेन्स स्ट्रॉंग असतात ना. कोण कशा नजरेने पाहतंय हे कळतं त्यांना. खरंय, मुलींचे सेन्स तेवढे स्ट्रॉंग असतात पण मुलांचे नसतात. म्हणजे त्यांना कळतच नाही की समोरच्या मनात काय चाललंय. म्हणजे म्हणजे तुम्ही खूप शांत शांत असता. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. आणि तसंही मी जास्त ओळखतही नाही ना तुम्हाला. नाही ओळखत, पण मी तुझे फोटो काढलेत म्हणून तू नाराज आहेस का? मी म्हणाला ना, काही प्रॉब्लेम नाही. मग का शांत आहेस ते तरी सांग. काय नाही. घरचं काय टेन्शन आहे का? नाही. मग कोणी फ्रेंड वगैरे? सॉरी, म्हणजे तसं असतं ना म्हणून बोल, बाकी काय नाही. मला एक सांग, तू कधी तुझ्या घरच्यांच्या म्हणण्यावरून तुझ्या स्वतःच्या इच्छा मारल्या आहेत का? नाही, म्हणजे अशी तर कधी येळ नाही आली माझ्यावर. मग तुला नाही कळणार. अगं पण तू सांगितलं तरच कळेल ना. तुझ्या घरच्यांनी एखादी गोष्ट तुझ्यावर थोपवली आहे तर तू काय करशील? डिपेंड आहे किती कोणती गोष्ट आहे त्यावर. म्हणजे बघ, तुला एखादी मुलगी आवडत नाहीये पण घरच्यांनी जबरदस्तीने तिच्याशी लग्न लावून देत आहे, मग काय करशील? म्हणजे तुझं लग्न तुझ्या मनाविरुद्ध होतंय तर? तसं नाही, पण आधी मी प्रश्न विचारलाय. नाही करणार. बरं आता तू सांग, तू काय करशील? मी घरच्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत. तू घरच्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत म्हणजे तू घरच्यांच्या विरोधात नाही जाणार, म्हणजे तुझं लग्न झालंय? ठरलंय. ठरलं. मग तो मुलगा नाही आवडत का तुला? नाही आवडत. का?
तुला सांगून काय उपयोग आहे? पण न सांगून तरी काय फायदा आहे? तो मुलगा तेवढा चांगला नाही दिसत. हा येते. हो हो आले. नाही इथेच होते, येते मी. पुन्हा एकदा बऱ्याच प्रश्नाची उत्तरे ती अनुत्तरित ठेवून गेली. अर्जुनला जाणून घ्यायचे होते तिचे नक्की म्हणणे काय. परत 2-3 दिवस अर्जुन तिथे जाऊन तिची वाट पाहू लागला. यावेळी ती आली नाही आणि परत श्यामचा अर्जुनला फोन आला. हॅलो. हॅलो, काय रे? कुठे आहे तू? हे काय बाहेर आलोय? काय रोज त्या दिवशी टांग दिली मला. अरे त्या दिवशी अर्जंट काम होतं, पण ऐक ना, एक महत्वाचं काम आहे. बोल मला की. पैसे लागत होते. पैसे कशाला? अरे तुला ते बोललो नव्हतो मी. बरं थांब ना, एक काम कर, मी आहे ना तुला व्हॉट्सअपला फोटो पाठवतो. तो फोटो बघून सांग मला कसं वाटतंय ते. बरोबर ठीक आहे, पाठव पाठव. हॅलो. हा, भारी आहे रे फोटो. भारी आलाय ना? हा. बिल पण भारी आलंय. अरे 5 रुपये कमी पडतात. 5,000 पाठव लवकर. 5,000 एवढे? आम्ही आता दुकानात आहे, लगेच पाठव. यायला राव. मग मला काय देतो सांग बरं. देतो ना लवकर तुला, तू पाठव तर. हे बघ, मला नंतर पुढे पैसे लागणार आहेत. लवकर पाठवणार असेल तर पाठवतो. हा देतो रे, तू पाठव. हा ठीक आहे ठीक आहे. हे ऐक ना, काय तू त्या दिवशी आदरून सांगून निघून गेलीस? सांगून काय उपयोग आहे का? अगं न सांगून पण काय उपयोग आहे का? आणि असं म्हणतात की मनातलं बोललं ना की मन हलकं होतं. तू बोलू शकतेस मला. माझ्या मनातलं बोलायला आहेत मैत्रिणी जवळ माझ्या. मग त्यांना सांगितलं का? सांगितलं की. आणि काय फरक पडला त्याने? मला तर तू अजून पण तशीच दुःखी वाटतेस. मान्य आहे की त्या तुझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत, पण जर त्यांना तुझ्या मनातलं दुःखच कळत नसेल तर काय फायदा याचा? ऐक ना, तू सांगू शकतेस मला. जे त्यांना नाही समजलं ते तुला तरी कसं समजेल? मला पण तुझ्यासारखीच एक बहीण आहे, आणि तिच्या मनात काय चाललंय ते कळतं मला. कसं काय? कारण ती पण तुझ्यासारखीच येड्यावानी करते. बोल, काय झालं? आत्ता नाही, परत भेटल्यानंतर ना सांगते. अगं सांग तरी काय झालंय ते. आता मला बाहेर जायचंय, परत भेटल्यानंतर ना सांगते. अगं सांग की. आता आई वाट बघते, मला जायचंय. ऐक तरी. हे काय? मी तुझी 3 दिवस झालं वाट बघते, तू आज आली होय? मी सांगितलं होतं का माझी वाट बघायला? त्या दिवशी तूच बोलली होती ना भेटल्यावर सांगते, म्हणून विचारलं. तुझी बहीण केवढी आहे? तुझी एवढी. मग तिच्या पण लग्नाचं बघत असाल ना तुम्ही? तिचं झालंच, हे का आताच वर्षभर झालं असेल. तिचं लग्न तिच्या मर्जीने झालं की? हा काय प्रश्न आहे? आम्ही मुलगा बघितला, तिला तो आवडला आणि आम्ही लावून दिलं लग्न. इथे तू तुझं सांगायला आलीस. मला नाही आवडला पण मुलगा. का? तू इतका खास नाही दिसत. तुला मुलगा आवडत नाही, मग तू का करते लग्न? कारण आमची तेवढी परिस्थिती नाहीये. आई म्हणते की मुलगा चांगला आहे, घरचे सगळे चांगले आहेत, त्या मुलाचं स्वतःचं घर आहे, दारात दुकान आहे, कर तू लग्न. बरोबर आहे मग त्यांचं. पण मला मुलगा पसंत नाहीये ना. बरं तू आता काय करते? काय नाही, म्हणजे एका ठिकाणी ऑफिसमध्ये होते मी कामाला, पण लग्न ठरल्यामुळं सोडलं. बरं मग तुला दुसरा कुठला पोरगा नाही आवडला का? नाही, म्हणजे मी त्या नजरेने पाहिलं नाही अजून कोणाला.
मग विषय अवघड आहे आता. आता काय करू शकतो आपण? बरं मला सांग, त्या पोराकडचे कसे आहेत? चांगले आहेत. म्हणजे त्या दिवशी त्याच्या आईचा फोन आला होता. काय म्हणले ते? छान बोलत होत्या. मला काय आवडतं काय नाही आवडत हे सगळं विचारत होत्या. काय हवं आहे का, काय घेऊन यायचं आहे का तुला, असं बोलत होत्या त्या. आणि त्याचे जे वडील आहेत ना ते तर खूपच भारी आहेत. म्हणजे ते एकदम माझ्या वडिलांसारखे आहेत. शांत, मायाळू, एकदम जीवाला जीव लावणारे. त्याच्या घरात ना सगळेच भारी आहेत. फक्त तो मुलगा दिसायला ठीक नाहीये. आता तुला मुलगा आवडला नाही म्हणजे तरी काहीतरी करू शकतो, आहे का ना? तेच ना, काहीच नाही करू शकत. मला असं वाटतं की तू फक्त एकाच गोष्टीचा विचार करून. फक्त एकच गोष्ट नाहीये ही, आणि एवढीच नाहीये. मला पूर्ण संसार करायचा त्याच्यासोबत, आयुष्य घालवायचंय. मीच करणार ना हा विचार. मुलगा ना जरा बरा दिसायला पाहिजे होता. मला वाटते सगळ्या गोष्टी चांगल्या असताना तू फक्त त्या एकाच गोष्टीचा विचार करायला नाही पाहिजे. मुळात चेहरा ही माणसाची ओळख नसतेच. बरं मला सांग, लहानपणी तू वेगळी दिसायची, आता वेगळी दिसते, 10-15 वर्ष नंतर अजून वेगळी दिसेल, आणि म्हातारपणात तर अजूनच वेगळी दिसेल. मग ही तुझी ओळख आहे का? माणसाची खरी ओळख ना त्याच्या चेहऱ्यात नाहीये. त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याचं मन, त्याचा स्वभाव, ही माणसाची खरी ओळख आहे. तुला अजून नीट समजत नाही. बरं समजा उद्या तुझं लग्न सुंदर हँडसम मुलाबरोबर झालं, पण तो जर का त्याचे विचार चांगले नसतील, त्याचं मन, त्याचा स्वभाव वाईट असेल, तर तुझं लग्न टिकणार आहे का? नाही. पण या उलट तू आता ज्या मुलाबरोबर लग्न करतेस, त्याचे जर का विचार चांगले असतील, त्याचा स्वभाव चांगला असेल, त्याचं मन चांगलं असेल, त्याच्या भावना चांगल्या असतील, तर लग्न टिकेल का नाही? टिकेल. आणि तसं पण तुझ्या घरच्यांनी काहीतरी विचार केला असेल ना तुझा, त्या मुलात काहीतरी चांगलं बघितलं असेल ना, तुझ्या घरच्यांना त्या मुलाचे विचार पटले असतील ना, म्हणून त्यांनी तुझं लग्न त्याच्याबरोबर ठरवलं. ते तुझा वाईट विचार नाही करणार, कारण सगळ्यात जास्त काळजी तुझी त्यांना आहे. आणि 20 वर्षानंतर तुझा पण चेहरा बदलणारच आहे की, तू पण तशी दिसणार नाहीस. चेहरा ही माणसाची ओळख नसतेच. बस मला एवढंच वाटतं. त्या मुलाचे विचार, त्याचं मन चांगलं असेल तर तू लग्नाला होकार दिला पाहिजे. बघ मी परत एकदा तेच सांगतो, चेहरा ही माणसाची ओळख नसतेच. कर विचार. हॅलो. हॅलो, अर्जुन फोटोग्राफी का? हा बोलतोय. आपण कोण बोलताय? मी सोनाली. सोनाली. आपण नाही का भेटलो होतो बागेत 2-3 वेळा? अरे हा हा सोनाली, काय म्हणते, कशी आहेस? आणि तुला माझा नंबर कुठून भेटला? अरे तूच मागे बोलला होता ना अर्जुन फोटोग्राफी इंस्टाग्रामला चेक कर म्हणून. अरे हा 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 आठवलं आठवलं आठवलं. मी तुला लग्नाची पत्रिका पाठवली व्हॉट्सअपला. लग्नाला नक्की ये हा. आज खूप खुश दिसतेस तू. हो, मला तुझं म्हणणं पटलंय. चेहरा ना हा माणसाची ओळख नसतोच, स्वभाव, विचार हेच महत्वाचं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना त्यांच्यात आहेत. खरे, सुखी आयुष्यासाठी हेच खूप गरजेचं आहे. खरंय. तू समजून सांगितलं नसतं ना
तर कदाचित मी आयुष्यभर एकाच गोष्टीचा विचार केला असता. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आणि हो, तुझ्यासारखा चांगलं सांगणारा मित्र ना मला आयुष्यभर हवाय. आणि हो, लग्नाला नक्की ये हा. वाग नक्की येणार. चल ठेव फोन. ठीक आहे, बाय. आपल्यामुळे एखाद्या पोरीचं बरं झालं, फिलिंगच भारी राहती. हा श्याम्या, बोल की. तू लग्नाची पत्रिका पाठवली आहे, घरी येतोच पत्रिका द्यायला, पण व्हॉट्सअपला पण पाठवली आहे. अरे हो रे, आता व्हॉट्सअपला पाठवली ना, मग घरी यायची काही गरज नाही. आम्ही येतो लग्नाला. नक्की यायचं. हो हो चल ठेवतो मी फोन, मग साऊंडवाल्याला पण फायनल करायला जायचंय. हो, ठेव ठेव. हो. श्यामराव शिंदे यांचा शुभ विवाह. सोनाली जाधव. सोनाली जाधव हिची पत्रिका. सोनाली जाधव हिचा शुभविवाह श्यामराव शिंदे आजच्या गावात. यांचं लग्न जुळलं होय राव, यांचं लग्न. आईला मला कळलं नाही. तसं म्हणा ठीकच आहे, श्याम्या पण तसा कष्टाळू आणि चांगला आहे, आणि ती पोरगी पण लय चांगली. त्याला त्याच्या मनासारखी पोरगी भेटली आणि ही पण आता खुश होईल. आजच्या गावात आपल्यामुळं, माझ्यामुळं राहूया, माझ्यामुळं यांचं लग्न जमलं.